नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ऐतिहासिक श्री बी.डी. भालेकर शाळा आता इतिहास जमा होणार का? या शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जातोय, असा गंभीर आरोप पुढे आला आहे. शासकीय विश्रामगृह आधीच असताना नवीन विश्रामगृह उभारण्याची गरज काय, हा प्रश्न आता स्थानिक नागरिक आणि माजी विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय. भालेकर शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी भाग असून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ही शाळा म्हणजेच शिक्षणाचं मंदिर होतं. पण आता शाळा पाडली गेली तर विद्यार्थ्यांनी शिकायला जावं तरी कुठं, असा प्रश्न आक्रोशाने विचारला जातोय. आज महापालिकेचे कर्मचारी भालेकर शाळेची तोडफोड करण्यासाठी आले होते. मात्र माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्या पुढाकाराने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. जर ही इमारत पाडली तर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी विद्यार्थी आणि दीपक डोके यांनी दिला आहे. चुकीचा कारभार आणून पाडा मराठी शाळा विस्थापित होऊ देणार नाही. मराठी शाळा वाचलीच पाहिजे. बी.डी. भालेकर शाळा वाचलीच पाहिजे. नव्याने शाळा सुरू झाली. नाशिक शहराची बी.डी. भालेकर शाळा ही जमीनदोस्त होणार आहे. तुम्ही बघतच असाल, माझ्या पाठीमागे बी.डी. भालेकर शाळा आहे. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आज ही शाळा एक 4 ते 5 वर्षापूर्वी बंद पडली. त्याचं कारण असं होतं का इथल्या जे कर्मचारी आहेत आणि नगरपालिकेचे अधिकारी आहेत यांना सुपारी देऊन काही राजकीय पुढाऱ्यांनी ही शाळा बंद पाडली. कारण की तिथे नवीन ॲडमिशन करून घेतले नाही. जे मुलं आहेत त्यांना टिकवलं नाही, त्यांना शिक्षणाचा चांगला दर्जा दिला नाही, म्हणून इथून ते मुलं बाहेर शाळेमध्ये शिकायला गेले. आज ही शाळा बंद पडल्यानंतर एक नगरसेवक ठराव मांडतो का ही शाळा BOT तत्वावर एखाद्या कंपनीला देण्यात यावी, इथं कॉम्प्लेक्स तयार होईल. ही गोष्ट आम्हाला कळाली, त्याच्यासाठी आम्ही लढा दिला. लढा दिल्यानंतर ते प्रपोजल आम्ही आणून पाडलं. त्याच्यानंतर विभागीय कार्यालय येणार. विभागीय कार्यालयासाठी पण आम्ही विरोध केला आणि सांगितलं इथं शाळा तयार झाली पाहिजे, गोरगरिबांची मुलं शिकले पाहिजे. आता परत यांनी नवीन घाट आणला आहे का ह्या शाळेच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह तयार करायचं. कारण की नाशिक शहरामध्ये शासकीय विश्रामगृह नाही आहे का हो? इथं 4 एकरमध्ये शासकीय विश्रामगृह, 4 ते 5 एकरमध्ये शासकीय विश्रामगृह आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं तिथं एवढी मोठी जागा आहे आणि शाळेसाठी जागा भेटणार नाही. मी नगरपालिकेला विनंती करतो का इथे शाळा आहे, इथे शाळाच राहू द्या आणि शाळा लवकरात लवकर चालू करा. इंग्लिश मिडियममध्ये चालू करा. आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं आहे. दादा भुसे साहेबांना अंधारात ठेवून ही शाळा बंद पाडण्याचा घाट घातला आहे. आमचे संवेदनशील मंत्री दादा भुसे साहेब यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट टाकली आहे आणि लवकरात लवकर ही शाळा चालू होईल असं आम्ही गृहीत धरू. आणि मी माजी विद्यार्थ्यांना विनंती करतो का मी पोस्ट करून तुम्हाला सांगेनच, आपल्याला उद्या एक छोटीशी बैठक घ्यायची आहे आणि याच्यासाठी जन आंदोलन उभा करायचं आहे. आज आपण इथलं रेस्ट हाऊसचं जे काही प्रपोजल आहे ते आपण आणून पाडू, पण परत हे नवीन काहीतरी हे आणतील, आपलं प्रपोजल आणतील. त्याच्यासाठी आपल्याला हे आणून पाडायचं आहे आणि नव्याने शाळा चालू करण्यासाठी एक बी.डी. भालेकर शाळा आपलं बचाव समिती आपल्याला स्थापन करावं लागणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही करू आणि आपल्याला सर्व माजी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये साथ द्यायची आहे. नमस्कार.